कोकण. कोकण म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सह्याद्री आणि अरबी समुद्राच्या मध्ये वसलेलं एक निसर्गरम्य ठिकाण. हो, आम्ही चाललो आहोत कोकणात. पण कोकणात कुठे? तर कोकणात चाललो आहोत देवबाग ठिकाणी. देवबाग हे मालवणमध्ये असून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. आता देवबाग हे ओळखलं जातं तिथली शांतता, तिथला सुंदर समुद्रकिनारा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथला सुंदर दिसणारा सूर्यास्त. हो, आज लोक गर्दी करतायत फक्त ते बघण्यासाठी. आज देवबाग एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. अशाच पर्यटन स्थळी आम्ही राहणार आहोत एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी, आणि ते ठिकाण आहे रिव्हर कोस्ट रिसॉर्ट. नदी आणि समुद्राच्या संगम ठिकाणी स्थित असून तिथलं वातावरण अर्थात ॲम्बियन्स आणि तिथलं निसर्ग हा खरंच अद्भुत आणि बघण्यासारखा आहे. हे नदीला लागून असल्या कारणानं आपल्या रूममधूनच सरळ आपल्या नदी बघता येते. त्या नदीमधून जाणाऱ्या बोटी, तिथून दिसणारे उंच उंच डोंगर, आपल्या डोळ्यासमोर दिसणारी हिरवळ, हे बघून खरंच मन प्रसन्न होतं. तिथे एक दिवस राहिल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की मी स्वर्गात आलोय, आणि त्या स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्हीही तिथेच होतो. हाय, तर आम्ही आज आलो आहोत देवबागमधील रिव्हर कोस्ट रिसॉर्टमध्ये, जिथल्या ऑरा या रूममध्ये आम्ही राहत आहोत. तर हा आहे तो रूम. हा आहे बेड. बेडच्या त्या साईडला स्टोरेज आहे. ते आम्ही बॅग्स ठेवले आहेत आमच्या. मिरर. इथे एक छोटा मिनी फ्रीज कम बार आहे. देन टी रेडी मिक्सेस आहेत. केटल आहे. इथे एक छोटा स्टोरेज केला आहे, एक्स्ट्रा काही आपल्याकडे स्टोरेज असेल त्यासाठी. देन हा आहे इथला लक्झुरियस बाथरूम, जिथे जकुझी आहे. जकुझी फॉर 2 सीटर्स. देन शॉवर आहे. आणि त्याशिवाय आम्हाला काही डेंटल किट्स, मिनी टॉयलेटरी किट्स, स्लीपर्स ह्या गोष्टी सुद्धा कॉम्प्लिमेंटरी मिळाल्या आहेत. पॉवर कॅप आहे. तुझ्यासाठी लोफा आहे, जो तू आणला नाही आहेस. हो, आणि इथला व्ह्यू कमाल आहे. रूमच्या एक्झॅक्ट समोर रिव्हर आहे. देवबागची सगळ्यात मोठी गंमत आहे बोट राईड. हो, कारण ती करताना खरंच खूप मजा येते. अशीच एक बोट राईड आमच्या पॅकेजमध्ये होती आणि ती आम्हाला घ्यायला आली. मग काय, मग खरा प्रवास सुरू झाला. बोटीनं त्या नदीमध्ये उतरलो आणि त्या नदीनं आम्ही समुद्राच्या दिशेला चाललो. समुद्र आणि नदी ज्याचा संगम जिथे होतो तिथे आम्ही थांबलो. तिथून आम्ही बघितलं, कोपऱ्यावरती अर्ध्या डोकावणाऱ्या बोटींना बघून खरंच भारी वाटत होतं. उजव्या बाजूला असणारे उंच उंच डोंगर आम्हाला बोलवतायत की काय असं वाटत होतं. तिथे दिसणारा सूर्य खाली डोकावतोय असं खरंच वाटलं. आणि मग वरून पक्षी आम्हाला निहाळतायत असा काहीसा भास झाला. हृदयाच्या ठोक्याबरोबर समुद्राचे ठोके ऐकू येत होते त्या होडीत. आणि उजवी बाजूला डाव्या बाजूला करणारी ही होडी बुडवते की काय असा भास होत होता. तर आता आम्ही चाललो आहोत डॉल्फिन पॉइंटला. बघूया आता डॉल्फिन्स दिसतात की नाही. बघूया, डॉल्फिन नाही दिसला तरी
आपण एक राईडवरून येणार आहोत आणि संध्याकाळ झाली आहे, अप्रतिम वातावरण आहे. समुद्रात संध्याकाळची काही वेगळी मजा असते आणि काय समुद्र असतो आणि कसा फील येतोय तो आज खरंच आम्ही पाहतोय. आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत अगदी टोकावर आहोत झोटीच्या आणि आमचे काका आहेत सावंत काका आम्हाला घेऊन जात आहेत आणि आता बघूया डॉल्फिन बघायला मिळतात का. नशिबावरती आहे सगळ्या गोष्टी. चलो देखते. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो होतो डॉल्फिन बघायला, पण नशिबाचा वाघ आहे तो काय बघायला मिळाला नाही. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्कीच पुन्हा येणार आहोत तेव्हा डॉल्फिन बघू. पण एक खूप सुंदर गोष्ट झाली की डॉल्फिन बघता बघता जी राईड झाली संध्याकाळच्या वेळी, स्पेशली हा बघा हा सूर्यास्त आणि हे स्काय आणि त्याचबरोबर एका बाजूला त्या सूर्याचा जो कलर आहे तो गडद रंग जेव्हा समुद्रावर पडतो आणि तो तांबडा रंगाचा जो फील येतो, केशरी, आपलं हिंदुत्व म्हणता येईल त्याला, ते कमाल वाटतंय. आणि एका बाजूला हे निळशार पाणी जे माझ्या पाठीमागे, तर असं दोन गोष्टी ॲट अ टाईम आम्हाला बघायला मिळाल्या. आणि माझी बायको तर काय त्या सूर्याला सोडतच नाही आहे असं वाटतंय. माझं काही वर्षामध्ये जाऊ द्या. तर तुम्ही पण या इथे आल्यानंतर. सावंत काकांचा नंबर मी टाकणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. सो काकांना फोन करा, कारण की मराठी माणूस आहे आणि आपल्याच माणसाचा धंदा वाढला पाहिजे आणि ते तितक्या छान पद्धतीने माहितीसुद्धा देतात. आणि डॉल्फिन हा हे नाही आहे की कोण खात्री देत नाही, आणि जे खात्री देतात ते खोटं बोलतात साफ. काका खरं सांगतात की डॉल्फिन दिसेल की नाही मला माहीत नाही, तुमच्या नशिबात असेल तर दिसेल, पण शक्यतो दिसतो. आमची वेळ चुकली असेल किंवा कदाचित आज डॉल्फिन कुठेतरी गावी गेला असेल त्याच्या. सो जर आता पुन्हा मागे जाताना जर दिसला तर नक्कीच मी त्याचा फुटेज काढेन, फोटो काढेन, व्हिडिओ काढेन आणि तो दाखवेन. आता नाही गेला आहे, नाही जाते, नाही दिसत आहे. तर चला आता पुढे काय आपण करणार आहोत ते करूया. मग तांडेलांनी अशा ठिकाणी बोट थांबवली ज्या ठिकाणी त्सुनामीमुळे एक भाग वर आला होता. आम्ही तिकडे दोघेही हिंडत होतो, पण माझ्या बायकोचा खोडकरपणा काही जात नव्हता. तिच्या नावाचं पहिलं अक्षर आणि माझ्या नावाचं पहिलं अक्षर असं तिने त्या वाळूवरती गिरवलं आणि आमच्या ॲनिव्हर्सरीची सुरुवात केली. तर मित्रांनो, ती वेळ आली ज्या वेळेची आम्ही दोघेही वाट पाहत होतो. येस, कारण आज आहे आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी, आमच्या लग्नाचा वाढदिवस. आणि तोच सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही स्पेशली आलो देवबागमध्ये, कारण निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला हे सेलिब्रेशन करायचं होतं. तर चला बघूया कसं होतंय ते. आवडलं तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. खरं खरं सांग कसं वाटतंय? खूप छान आहे. हे ऐकायचं तुला? झालं, संपलं. छान वाटतं. एका शब्दात नाही सांगायचं, जरा मोठं सांग, ब्लॉग करतोय. पण खरं सांग. कळालंच नाही आम्हाला 1 वर्ष गर्दी झाली आणि 1 वर्षात खूप काय काय नवीन गोष्टी कळाल्या रोहितबद्दल, जेव्हा मला माहीत नव्हत्या आधी. छान वाटतं.
आम्ही 1 वर्ष पार केलं आणि आता आम्हाला सोबत जवळजवळ 10 वर्ष झाली, त्यातलं हे 1 वर्ष. सो हॅपी ॲनिव्हर्सरी. ऑरामध्ये आजची डेट आम्ही फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी, जसं की आम्हाला असं वाटतं की आज पहिल्यांदा आम्ही भेटलो आहोत आणि आज आमचं लग्न ठरणार आहे, ते आम्ही एकमेकांना होकार दिला असं मला फील येतं आहे. कारण की हे लग्नाच्या आधी कधीच केलं नव्हतं किंवा मला हे जमत नाही, पण हळूहळू म्हटलं जर आत्ता नाही केलं तर मग माझे आयुष्य 2-3-4 महिने मला ऐकायचं आहे. पण मग म्हटलं की नको, जाऊया आपण. त्या निमित्तानं जरा मालवण फिरलो, माझं गाव गेलो. माझ्या गाडीची पहिली राईड होती मोठी, म्हणजे माझी गाडी म्हणजे अतिशयने मला गिफ्ट दिली म्हणून. बाकी आहे नंतर फिरवायला येईल. सो मजा येते. आणि हो, तुला काय विचारायचं आहे का मला? तुला कसं वाटतंय? अच्छा, मला वाटलं होतं हा प्रश्न ती मला विचार, मी पण प्रश्न हा विचारला होता. काय नाही, भारी वाटतंय. जे पहिल्यापेक्षा खूप आता सोपं झालं आहे तिला समजणं आणि समजून घेणं. मला आता कळतं की कुठे ब्रेक दाबायचा, कुठे ॲक्सिलेटर दाबायचा, कुठला गिअर टाकल्यानंतर गाडी कंट्रोलमध्ये येणार आहे आणि काय केलं तर छान वाटेल, आता हे कळलं आहे. मग डोक्यात असतं बा हे करावं लागणार आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एका वर्षामध्ये खूप गोष्टी आम्ही दोघांनी छान डेव्हलप केल्यात एकमेकांमध्ये. माझ्यामध्येच नाही, तिच्यामध्ये पण तिने केल्यात. जी घरात कामं न करणारी होती ती अख्खं घर सांभाळते, सगळ्या गोष्टी पुरवते वेळेत. आणि ह्या गोष्टी मी पण बघितल्या तिच्या घरामध्ये. कधी तिने साधा कपडा उचलला नाही आहे, पण आज घरामध्ये माझ्या पूर्ण टोटल घर, बाथरूम असतील, किचन असेल, सगळं ती करते. सो एवढं तर लगेच कोणी चेंज होत नाही. ती झाली ती माझ्यासाठी झाली. सो 1 वर्ष जरी लग्नाला झाले तरी आमचा खरं प्रवास 10 वर्षाचा आहे. कारण आम्हाला 10 वर्ष आता मेमध्ये होती. सो आजचं फिलिंग छान आहे, मजा आहे, आम्ही मजा करतोय. आणि आज या निमित्ताने नवीन लग्न करणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा सल्ला की लग्न करून फक्त होत नाही, तर लग्नाचा दिवस वारंवार सेलिब्रेट करायचा असतो आणि करावा लागतो. नाहीतर कितीही मोठं करोडोचं लग्न केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सेलिब्रेशन नाही केलं तर त्या करोडोची किंमत 0 रुपये होते. सो त्यामुळे लग्न केल्यानंतर प्लीज ते सेलिब्रेट करा, कुठेही न्या. समोरच्या तुमच्या प्रियकराला, प्रियसीला जी काही जागा आवडत असेल त्या ठिकाणी घेऊन जा आणि मजा करा. बाय बाय. सकाळी उठल्यावर बेड समोरून दिसणारं हे निसर्ग सौंदर्य बघायला सगळ्यांनाच आवडेल. तिथे असणारी ती वाहती नदी, तिथून ये जा करणाऱ्या त्या बोटी, चिवचिव करणारे, किलबिल करणारे ते पक्षी, कुठेतरी गडद पिवळा होणारा तो सूर्य, त्याच्या पलीकडे अलीकडे असणारे हे डोंगर, लांबून कोणीतरी देणारे कुकारे आणि आपलं करणारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथली माणसं. आज खरंच या मुंबईच्या धगधगत्या जीवनातून कुठेतरी एक दिवस का होईना रिलॅक्स वाटलं. म्हणून तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल, तुम्हाला या निसर्गाच्या छायेत, सावलीत, कुशीत राहायचं असेल, तर एकदा या मालवणातल्या देवबाग ठिकाणी या. चला आता आपण फिरूया आपलं हे रिसॉर्ट. हे रिसॉर्ट 3 लेनमध्ये डिवाईड केलं आहे. फर्स्ट लेनमध्ये ऑरा येतं, सेकंड लेनमध्ये छोटे वुडन रूम्स येतात आणि त्याच्या पाठीमागे असणारे हे एकावर एक असणारे हे रूम्स येतात. हे जे समोर आहे हे साधारण 5 ते 6 हजारामध्ये येतात. याची कॉस्टिंग आहे. त्याच्या पाठीमागे जे आहे त्याचं 1 डे जे भाडं आहे, रेंट आहे, एक साधारण 8 ते 9 हजार रुपये आहे. आणि हे थोडं पाठीमागे असल्याकारणाने इथून व्ह्यू तसा प्रॉपर दिसत नाही, पण अजून
थोडंसं पुढे गेल्यानंतर जिथे स्विमिंग पूल आहे इथे 8 ते साधारण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतं. आणि ह्याच लेनने आपण पुढे गेलो की इथून खरे रूम्स तुम्हाला प्रीमियम अशा पद्धतीचे रूम्स तुम्हाला बघायला मिळतील. कारण की थोडंसं प्राईम लोकेशन आहे. प्राईम म्हणण्यापेक्षा म्हणजे तिथून व्ह्यू चांगला मिळतो आणि त्यामुळे त्याची कॉस्टिंग थोडी जास्त आहे. एक साधारण 7 ते 8 हजारामध्ये हा रूम आपल्याला मिळतो. जर तुमच्या घरात तुमच्यासोबत घरात म्हटल्यापेक्षा आपल्यासोबत जर वयस्कर माणसं असतील तर त्यांच्यासाठी ही बसण्यासाठी चालण्यासाठी उत्तम अशी रूम्स आहेत. हे त्यांच्या घरात कोणी लहान मुलं असेल त्यांनी इथे घ्यावं, कारण की इथे ॲक्टिव्हिटीज बऱ्याच आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी जपून ठेवल्यात, म्हणजे जुन्या काळातलं. आणि त्याचबरोबर आपल्या बालभारतीमधला दुसरा धडा साकव, हे आत्ताच्या पद्धतीने बांधलेला हा साकव आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि ऑराबद्दल म्हणाल तर ऑराचं कॉस्टिंग हे साधारण 14,000 प्लस GST जातं. त्यामध्ये तुम्हाला जकुझी आहे, त्यानंतर तिथे तुम्हाला ब्रेकफास्ट आहे आणि इतर काही ज्या गोष्टी बेसिक मिळतात इतर ठिकाणी त्या सगळ्याच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बोट राईड तुम्हाला फ्रीमध्ये इथे मिळते. त्यामुळे ऑरामध्ये जर तुम्हाला असं कपल असाल तर खरंच शांत होण्यासाठी, चिल करण्यासाठीचं उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला जर आणखीन काही माहिती हवी असेल तर मी ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट्स, तिथल्या लिंक्स या सगळ्या मी बायोमध्ये देणारच आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा आणि पसरव असं वाटलं तर प्लीज शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया आपण याच सेकंड एपिसोडला पुढच्या आठवड्यात.